रामकृष्ण हरी माऊली. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा सुख समृद्धी आणि आनंदीचा जावो अशीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. उद्या 20 ऑक्टोबर वार सोमवार येतो. या दिवशी नरक चतुर्थी आली आहे. नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नानाची विशेष महत्त्व आहे. दिवाळी म्हणजे जो अंधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय. या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. या दिवशी श्रीकृष्ण सोबत यमराजाची पूजा करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, घरात सुख शांती लाभते. ज्योतिषशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय या दिवशी केले जातात. उद्या सोमवार आहे आणि उद्या आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आठवणीने लावायचा आहे. शत्रूचा त्रास, 7 पिढ्यांचे दारिद्र्य, अडचणी, संकटे, विघ्न दूर होतील. त्यासाठी हा दिवा कुठे, केव्हा, कसा लावायचा आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला मी संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. उपाय महाशिवपुराणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. हाच उपाय मी तुम्हाला शेअर करते आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे उठून दिवा लावायचा आहे. हा दिवा सकाळी पहाटे लावायचा प्रयत्न करा, कारण नरक चतुर्थीच्या दिवशी दिवा लावायला महत्त्व आहे. वर्षातून एक वेळा ही संधी मिळते, त्यामुळे प्रत्येक घरातील स्त्रीने सकाळी उठून हा दिवा लावायचाच आहे. दिव्याला सकारात्मकता, प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. हा दिवा लावल्याने आपल्या घरातील दारिद्र्य, नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती घरातून बाहेर जाते आणि घरात आनंद, सुख शांती लाभते. नरक चतुर्थी हा दिवस नकारात्मकता दूर करण्याचा दिवस आहे, महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. घरात सतत वाद होत असतील, पती पत्नीचे वाद, मुलांसोबत वाद, सासू सासऱ्यांचे वाद, असे छोटे छोटे वाद होत असतील, भांडणे होत असतील, तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. अतिरिक्त तुम्हाला पैशाची अडचण असेल, पैसा टिकत नसेल किंवा खूप अडचणी येत असतील, आजारपण असेल, तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. घरातील भरभराटीसाठी लहान मोठे उद्योग असतील तर त्यात भरभराटी नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला कळालेच असेल की हा दिवा लावणे किती महत्त्वाचे आहे. घरातील प्रत्येक स्त्रीने हा दिवा लावायचा आहे. आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी, आनंद मिळावा यासाठी आपल्याला हा दिवा प्रत्येक स्त्रीने सकाळी लावायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वेलची, कच्चे दूध टाकायचे आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठसुद्धा टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे. यावर्षी सर्व स्त्री वर्गाने केस धुवायचे आहे. हा दिवा लावण्यासाठी देवघराची पूजा नाही केली तरी चालेल. देवघराची पूजा तुम्ही नंतर करू शकता. त्यासाठी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे, त्यात थोडीशी हळद टाकून चौमुखी दिवा करायचा आहे. जर तुम्हाला दिवा बनवणे एवढ्या सकाळी जमत नसेल तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 4 वाती लावायच्या आहेत. या दिव्यात तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. जर मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही थोडीशी मोहरी टाकून साधे तेल त्या पंतीमध्ये टाकायचे आहे. दिव्यात तुम्हाला डायरेक्ट खाली न ठेवता थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर ठेवायचे आहे. हा दिवा तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करायचे आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळी मिरी टाकायची आहे. त्या दिव्याची आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. हा दिवा घेऊन सर्व घरांमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि उंबरठ्याच्या जवळ मध्ये ठेवायचा आहे. उजव्या किंवा डाव्या साईडनी न ठेवता हा दिवा तुम्हाला मध्ये ठेवायचा आहे. हा दिवा लावल्याने कुटुंबाच्या अडचणी दूर होतात, वातावरण सुख समृद्धी आनंदित राहते. या दिव्याने घरातील प्रगती होण्यास पण मदत होते. म्हणून आपण दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करत असतो, कारण दुसऱ्या दिवशी दिवाळी असते आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात वास करते. तुमच्यावर जर कुठल्याही प्रकारचे कर्ज असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. म्हणून हा उपाय करायचा आहे. या दिवशी गरजू व्यक्तीला काळे तीळ दान करायचे आहे. घरातील प्रत्येक स्त्रीने हा उपाय करायचाच आहे. आजारपण, वास्तुदोष, वाईट नजर, भांडणे, शत्रुदोष निघून जातील.
प्रत्येक स्त्रीने हा उपाय नरक चतुर्थीच्या दिवशी करायचाच आहे. घरातील आजारपण, वास्तुदोष, वाईट नजर, भांडणे, शत्रुदोष निघून जातील. कुटुंबावर वाईट संकटे येणार नाहीत. त्यामुळे हा दिवा तुम्ही आवर्जून नरक चतुर्थीच्या दिवशी लावायचा आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले माझे नोटिफिकेशन येईल. माझा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला त्यासाठी मी तुमची आभारी आहे. रामकृष्ण हरी.